मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे अर्थ विभाग आहे त्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि महाराष्ट्राच्या जनतेला जी दिलेली आश्वासनं होती ती 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झालेला आहे, ज्याच्यामुळं आपण सगळेच जगतो त्या बळीराजाला देखील न्याय देण्याची भूमिका ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। 2025 सप्टेंबरपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय असेल। ज्यांनी वेळेत कर्ज फेडले त्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा प्रश्न असेल। हे सगळे प्रश्न महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलाय। त्याच्यामुळे ज्या काही शंका विरोधकांना होत्या त्याला या अर्थसंकल्पांमधनं नक्कीच उत्तर मिळालेलं आहे। अगदी सांध्यापासून बांध्यापर्यंत या अर्थसंकल्पामध्ये विचार केलाय। विशेषतः कोकणातली बंद झालेली सिंधुरत्न योजना ही देखील पुढच्या 3 वर्षासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केली। त्याच्यामुळे कोकणाला देखील विकासाला चालना मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यावर देखील शंका निर्माण केल्या जात होत्या, ती देखील सुरू ठेवण्यात आलेली आहे। त्याला देखील भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। उद्योग विभागासाठी देखील वेगवेगळ्या योजना, मग लघु असेल मध्यम असेल, या सगळ्या उद्योजकांना उद्योग विभागामार्फत वेगळ्या पद्धतीचे इन्सेंटिव्ह देण्याचे देखील काही धोरण या अर्थसंकल्पामध्ये सामील केलेलं आहे। आणि म्हणून हा अर्थसंकल्प सर्वसामान्य घटकांसाठी अर्पित केलेला अर्थसंकल्प होता। सुरुवातीलाच अजितदादांना आदरांजली वाहून अजितदादांचं जे काम प्रशासनामध्ये होतं त्या प्रशासनातल्या कामाला देखील आदरांजली वाहण्याच्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाली। अनेक विविध गोष्टींबाबत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि कोकणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये झाला आणि तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला देखील सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या बळीराजाच्या निमित्तानं, उद्योजकांच्या निमित्तानं, छोट्या छोट्या उद्योजकांच्या निमित्तानं अतिशय सकारात्मक होता आणि या अर्थसंकल्पातनं नक्कीच महाराष्ट्र राज्य जागतिक पातळीवर आर्थिक व्यवस्थेशी मुकाबला करू शकतो अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प होता। नाही, शासकीय नोकर भरती नक्की किती झाली याचा देखील उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलाय आणि ती सोडून पुन्हा एकदा 75,000 नोकर भरतीचा निर्णय या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केला।